मला खूप पेशंट विचारतात, ॲक्च्युली महिला आणि पुरुष दोघंही, की माझे केस खूप पातळ झालेले आहेत आणि ते वाढवण्यासाठी, त्यांची जाडी वाढवण्यासाठी काही असे ट्रीटमेंट करता येईल का? किंवा घरगुती काही उपाय करता येतील का? तर चला आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात काही बोलूया. मी आहे डॉक्टर नीरज बबान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. तर मित्रांनो, आपल्याला खूप लोकांना केस गळतीचा त्रास असतो आणि त्याच्याबरोबरच केस पातळ होण्याचा पण त्रास असतो. आता आधीच्या काळामध्ये आत्ताच्या सारखा स्ट्रेस नव्हता, पोल्युशन नव्हतं, जो काही आपण न्यूट्रिशन, जो काही डाएट घेत होतो त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली होती. पण सध्याच्या काळामध्ये पोल्युशन असेल, स्ट्रेस असेल आणि आपले डाएटरी चॉईसेस असतील, त्याच्यामुळे खूप लोकांना केस पातळ होण्याची समस्या झालेली आहे. तर आपण बघूया की हे केस पातळ होत आहेत, तर त्यांच्यासाठी काय उपाय करता येईल, त्यांना जाड करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले तरीके किंवा नुस्खे वापरता येतील याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर आपण बघूया पहिला मुद्दा, तो म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा न्यूट्रिशनल मॉडिफिकेशन, ज्याच्या मदतीनं आपण पातळ केस जाड करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे काही आपले केस आहेत, ते केस केरॅटिन नावाच्या एका प्रोटीनने बनलेले असतात. म्हणजेच आपल्याला आपल्या डाएटमध्ये, आपला जो काय आहार आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचा इंटेक हा जास्तीत जास्त ठेवायला हवा. आता रेकमेंडेड डेली अलाउन्स जो काही आहे तो साधारण तुमचं जे काही वजन असेल त्याच्यापेक्षा 0.8, म्हणजे जर तुमचं वजन 50 किलो असेल तर साधारण 40 ग्रॅम प्रोटीन सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये असायला पाहिजे. म्हणजेच जर आपल्याला केसाची ग्रोथ चांगली हवी असेल तर आपल्या आहारातला प्रोटीन इंटेक डेफिनेटली जास्त असायला हवा. जे नॉन व्हेजिटेरियन असतात ते त्यांच्या डाएटमध्ये अंड्यांचा वापर करू शकतात, चिकन किंवा मटन असेल त्याचा आहारामध्ये समावेश करू शकतात, किंवा जे व्हेजिटेरियन लोक असतात ते पनीरचा वापर करू शकतात किंवा सोयाबीनचा वापर करू शकतात, जेणेकरून तुमचा जो काही डेलीचा इंटेक असेल प्रोटीनचा, तो ॲडिक्युएट लेवलला असेल तर तुम्हाला डेफिनेटली केसांची जाडी वाढवण्यामध्ये मदत होईल. तर पुढचा मुद्दा, आता प्रोटीन झालं हे मॅक्रोन्यूट्रियंट्स, आणि मायक्रोन्यूट्रियंट्स हे जे कुठले असतात की ज्याने केसांच्या ग्रोथसाठी मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आयर्न. आयर्न हे हिमोग्लोबिन, जे काही आपलं रक्तामध्ये जे काही पदार्थ असतो, ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता जे वाढवतं ते हिमोग्लोबिनमध्ये मदत करतं. ज्या पेशंटमध्ये, एस्पेशली महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, आयर्नचं प्रमाण कमी असतं, त्यांच्यामध्ये केस खूप पातळ असतात. त्यामुळं तुमच्या आहारामध्ये आयर्नचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच एक ट्रेस एलिमेंट आहे, तो म्हणजे झिंक. झिंक जर तुमच्या आहारामध्ये असेल, जे साधारण हिरव्या पालेभाज्या असतात, पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया असतात, याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण, झिंकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते तुमचे पातळ झालेले केस जाड करण्यामध्ये, त्यांची ग्रोथ करण्यामध्ये डेफिनेटली मदत करतं. आयर्न आणि झिंक बरोबरच काही विटॅमिन असतात, ते केसांच्या ग्रोथमध्ये खूप मदत करतात. उदाहरणार्थ झालं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्याबरोबर बायोटिन आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत आणि विटॅमिन D3 आहे. हे जे काही विटॅमिन्स आहेत हे तुमच्या केसाच्या वाढीसाठी खूप गरजेचे असतात आणि जर त्यांची कमतरता असेल तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तर केसांची वाढ हवी तशी होत नाही. त्यामुळे केस तुम्हाला पातळ वाटू शकतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये ह्या सगळ्या विटॅमिन्सचा, हे जे काही ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतील, हे तुमच्या आहारामध्ये त्यांचा समावेश करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या केसांची जाडी वाढण्यामध्ये डेफिनेटली मदत होईल. त्याबरोबरच एक छोटासा मुद्दा आहे, अनेकदा जे काही हायड्रेशन म्हणजे पाण्याचा इंटेक असतो तो आपला कमी असतो. सीझननुसार, सीझन जसा बदलत जातो त्यानुसार आपण पाण्याचा इंटेक घेत नाही आणि त्यामुळं असं सापडलेलं आहे की केसांच्या ठिकाणी जे काही केस उगवतात किंवा केसांचं मूळ असं, त्या बाजूला सबॅशियस ग्लँड म्हणून ऑइलच्या ग्रंथी असतात. जर तुमचा पाण्याचा इंटेक कमी असेल तर तिथलं ऑइल सिक्रिशन कमी होतं. त्याच्यामुळं केसाच्या वरची जी काही ऑइलची लेअर, जी नॅचरल लेअर असते ती कमी येते आणि त्यामुळे तुमचे केस पातळ वाटू शकतात. त्यामुळं तुमच्या आहारात जसं जेवण करता त्याबरोबर तुमचं डेली वॉटर इंटेक 2 ते 2.5 लिटरच्या आसपास राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे केस जास्त सिल्की दिसतील आणि भरल्यासारखे आणि जाड पण दिसतील. दुसरा मुद्दा, केसाची काळजी. तर आता खूप पेशंट मला विचारतात, सर माझ्या केसांची मी काळजी कशी घेऊ की जेणेकरून माझे जे पातळ केस दिसतात ते जाड दिसतील. पहिला महत्त्वाचा म्हणजे जो तुम्ही शॅम्पू वापरता, तो शॅम्पू ओव्हर किंवा खूप जास्त वापरणं कमी करा किंवा हार्श शॅम्पू वापरणं कमी करा. बाजारामध्ये काही सल्फेट फ्री शॅम्पू आलेले आहेत की जे बाइंड असतात आणि केसांचा जो काही शाफ्ट आहे त्याच्यावरती ओव्हर प्रोसेसिंग होत नाही.
आत्ताच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं की केसांच्या मुळाशी बाजूला एक ऑइलच्या ग्रंथी असतात, सबॅशियस ग्लँड असतात, ऑइल सिक्रेटिंग ग्लँड असतात. ते केसांवरती नॅचरल ऑइलची एक लेअर तयार करतात. जर तुम्ही ओव्हर शॅम्पू वापरत असाल, खूप जास्त शॅम्पूचा वापर करत असाल आणि त्याच्यानंतर जर कंडिशनर वापरत नसाल तर केस हे पातळ दिसतात, केस लवकर तुटतात आणि त्यामुळे तुम्हाला केस थिन झाल्यासारखे किंवा पातळ झाल्यासारखे वाटू शकतात. दुसरी गोष्ट, शॅम्पू वापरल्यानंतर कंडिशनर वापरायला विसरू नका. आता कंडिशनर हा केसांचा शॅम्पू वापरल्यानंतर जी काही केसांच्या वरची लेअर जी निघून जाते, ऑइलीनेस जो निघून जातो तो परत आणण्यामध्ये मदत करतो. त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर, रिन्झिंग वगैरे झाल्यानंतर छोटीशी कंडिशनरची एक लेअर लावण्याची तुम्ही काळजी घ्या. जसं मी तुम्हाला शॅम्पूबद्दल बोललो तशाच पद्धतीने कुठलीही हार्श केमिकल ट्रीटमेंट केसाला करण्याच्या अगोदर काही वेळेला विचार करा. अनेकदा केराटिन ट्रीटमेंट केली जाते, बोटॉक्स ट्रीटमेंट केली जाते. ह्याच्यामध्ये केसांचे जे काही शाफ्ट असतो त्याच्यावरती काही केमिकलची लेअर दिली जाते. सुरुवातीला त्याचा रिझल्ट असतो, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, जसा टाईम जातो तसं तसं केस तुमचे विरळ होतात, पातळ होतात, ब्रिटल होतात आणि तुम्हाला ते विरळ दिसायला लागतात. त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही तुमचे जे काही हेअर ट्रान्सप्लांट सर्जन असतील किंवा तुमचे डर्मॅटॉलॉजिस्ट असतील त्यांचे एकदा ओपिनियन जरूर घ्या. तर काही लोक केस स्ट्रेट करण्यासाठी हीटचा वापर करतात, हेअर स्ट्रेटनरचा वापर करतात. त्याचा जर जास्त वापर झाला त्याच्यामुळे पण केस तुटू शकतात, डॅमेज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे केस पातळ होऊ शकतात. तर तिसरा मुद्दा आहे नॅचरल रेमेडीज. ॲलोव्हेरा जेल एक बाजारात अवेलेबल असलेले जेल आहे जे तुमचे पातळ केस जाड करण्यामध्ये डेफिनेटली मदत करतं. त्याबरोबरच काही ऑइल आहेत, म्हणजे कोकोनट ऑइल आहे, रोजमेरी ऑइल आहे आणि ओनियन बेस ऑइल पण आहेत की जे केसांच्या मुळाचा ब्लड सप्लाय वाढवतं आणि छोट्या स्टडीमध्ये असं सापडलेलं आहे की ते पातळ केस जाड करण्यामध्ये मदत करतं. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मेडिकल किंवा फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स की जे तुमचे पातळ केस जाड करण्यामध्ये मदत करतात. तर FDA अप्रूव्ड फक्त 2च प्रॉडक्ट आहेत की जे US FDAनं अप्रूव्ह केलेले आहेत पातळ केस जाड करण्यासाठी. पहिला म्हणजे मिनॉक्सिडिल. आता मिनॉक्सिडिल एक सोल्युशन आहे की जे आपण स्काल्पमध्ये लावतो. त्यांनी लोकल स्काल्पचा ब्लड सप्लाय वाढतो आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ते केसांची ग्रोथ वाढवतं. मिनॉक्सिलचा रिझल्ट यायला साधारण तुम्हाला 3 ते 4 महिने तरी लागतात आणि 4 महिने झाल्यानंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर तो लगेच बंद न करता तो हळूहळू टेपर ऑफ बंद जर केला तर तुम्हाला मिनॉक्सिडिल बंद केल्यानंतर जो काही हेअरफॉल होतो तो अवॉइड करण्यामध्ये मदत होते. दुसरी गोष्ट आहे जी FDA अप्रूव्ड आहे ती म्हणजे DHT ब्लॉकर. आता बाजारामध्ये 2 DHT ब्लॉकर अवेलेबल आहेत, एक म्हणजे फिनास्टेराइड आणि ड्युटास्टेरॉइड. फिनास्टेराइड आणि ड्युटास्टेरॉइड काय करतं तर टेस्टोस्टेरॉन ते डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं कन्व्हर्जन बंद करतं आणि जेणेकरून ज्या पुरुषांना मेल पॅटर्न बाळण्याची सुरुवात झालेली आहे किंवा केस खूप पातळ होत आहेत अशांचं बाळनेस रिव्हर्स करण्यामध्ये किंवा आहे तेवढे केस जाड करण्यामध्ये मदत करतं. तर ह्या 2 प्रॉडक्ट्समुळं अनेकदा एस्पेशली पुरुषांना ज्यांना खूप केस पातळ होत आहेत, टक्कल पडण्याची शक्यता आहे, अशा लोकांमध्ये केस जाड करण्यामध्ये डेफिनेटली मदत होते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी पातळ केस जाड कसे करावेत याच्याबद्दलचे काही टिप्स दिलेले आहेत. याच्याबद्दलची जर तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज पोस्ट करू शकता. आमचं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.